नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? लवकरच तुमच्या पगार स्लिपमध्ये मोठा बदल होऊ शकतो. तुमच्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो आणि तुमचा पीएफ वाढू शकतो. एवढंच नाही तर कंपन्या कामगारांना कामावरून काढणं आता पूर्वीपेक्षा सोपं होणार आहे. होय, हे सर्व घडणार आहे ते भारताच्या नवीन 4 श्रम कायद्यामुळे म्हणजेच न्यू लेबर कोडमुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की हे नवीन कायदे नक्की काय आहेत, सरकारला हे बदल का करावे लागले आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे नवीन कायदे कोणासाठी आहेत? कामगारासाठी का उद्योजकासाठी? विषय स्पर्धा परीक्षेचा असो की सामान्य नागरिकाचा, हा व्हिडिओ प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, भारतामध्ये कामगाराच्या संबंधित तब्बल 29 वेगवेगळे कायदे होते. काही तर ब्रिटिश काळापासून चालत आलेले होते. यामुळे होत होतं काय, तर उद्योजकांना बिझनेस करणं कठीण जायचं आणि कामगारांना न्याय मिळणं किचकट व्हायचं. म्हणूनच सरकारने या 29 कायद्याचं एकत्रीकरण करून फक्त 4 मुख्य संहिता म्हणजे 4 कोड तयार केल्या आहेत. ते कुठलं? तर पहिलं वेतन संहिता म्हणजे वेज, औद्योगिक संबंध, इंडस्ट्रियल रिलेशन, सामाजिक सुरक्षितता म्हणजे सोशल सिक्युरिटी आणि कामाची सुरक्षितता म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी. यामागचा सरकारचा उद्देश काय आहे? 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजेच परदेशी कंपन्यांना भारतात येऊन उद्योग करणं सोपं वाटावं, कायद्याचे जंजाळ नसावे. आणि दुसरं म्हणजे असंघटित कामगारांना मुख्य प्रवाहामध्ये म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर यांना मुख्य प्रवाहात आणणे. आता नाण्याची पहिली बाजू पाहूया. कामगारासाठी यात कायदेशीर आणि फायदेशीर गोष्टी कोणत्या? एक नंबर, पहिली गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल मिनिमम वेज. आता देशातील शेवटच्या कामगाराला सुद्धा किमान वेतन मिळण्याचा कायदेशीर हक्क या 4 कोडमुळे, वेज या ऍक्टमुळे प्राप्त झालेला आहे. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे गिग वर्कर्सना सुरक्षितता. तुम्ही झोमॅटो, स्विगी, उबर ड्रायव्हर पाहताय ना, आजवर त्यांना कोणत्याही विमा किंवा लाभ मिळत नव्हता. नवीन कायद्यामध्ये त्यांना प्रथमच सामाजिक सुरक्षितता या कक्षेत आणले गेले आहे. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे महिला सक्षमीकरण. आता महिलांना आता रात्रपाळी म्हणजे नाईट शिफ्ट काम करण्याची परवानगी आहे, पण अट एकच आहे, कंपनीने त्याच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. पण मित्रांनो थांबा, नाण्याची दुसरी बाजू थोडी चिंताजनक आहे. कामगार संघटना याला विरोध का करत आहेत? सर्वात मोठा मुद्दा आहे हायर अँड फायर. पूर्वी ज्या कंपनीमध्ये 100 कामगार काम करत होते त्यांना कोणालाही कामावरून काढण्याची सरकारची परवानगी घ्यावी लागायची. आता ही मर्यादा 100 वरून 300 कामगार करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ मध्यम आकाराच्या कंपन्या आता मंदी आली की कामगारांना कधीही नारळ देऊ शकतात. नोकरीची शाश्वती येथे धोक्यात येत आहे. दुसरा मुद्दा संप, स्ट्राईक. नवीन नियमानुसार संपावर जाण्याआधी 60 दिवसाची नोटीस देणे बंधनकारक केले आहे. विचार करा, 2 महिने आधी सांगून संप करणे किती अवघड आहे. म्हणजेच कामगाराची बार्गेनिंग पॉवर येथे नष्ट झाली आहे. तिसरा मुद्दा तुमचा पगार. तुमचा बेसिक पगार आता 50% असणे अनिवार्य आहे. यामुळे तुमचा पीएफ जास्त कापला जाणार, म्हणजेच म्हातारपणी जास्त पैसे मिळतील. पण आता हातात येणारा पगार कमी होईल, याचं काय? मग शेवटी प्रश्न उरतो, हे कायदे कोणाचे हित जपतायत? अगदी स्पष्ट सांगायचं तर हे कायदे बिझनेस फ्रेंडली जास्त आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राला कामगार नेमणे आणि काढणे सोपे जावे, जेणेकरून ते गुंतवणूक करतील, हा सरकारचा तर्क असावा. कामगारांना सामाजिक सुरक्षितता म्हणजे सोशल सिक्युरिटी नक्की मिळाली आहे, पण त्या बदल्यात कुठली किंमत चुकावी लागली, तर नोकरीची हमी कायमची गमवावी लागलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर हे कायदे उद्योजकाच्या सोयीसाठी जास्त आणि कामगाराच्या हिताचे संकुचन करणारे काही तज्ञांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं?
भारताच्या विकासासाठी नोकरीची सुरक्षा महत्वाची आहे की उद्योजकांना मोकळी देणे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि मित्रांना शेअर करा. अशाच अभ्यासू व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.